पशुसंवर्धन, दुग्ध विकास, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सावनेर उपविभागात भेट दिली। उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली। तसेच गरजूंना त्यांनी 15 दिवसाचे धान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले। सावनेर विधानसभा क्षेत्राचे आमदार व महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व क्रीडा युवा कल्याण मंत्री सुनील केदार यांनी तहसील कार्यालयास भेट देऊन कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तसेच संचारबंदी, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, नगर प्रशासन, पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात येत असलेल्या उपाययोजना व सावनेर तहसील परिसरात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला अन्न धान्य पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांशी सक्तीने निपटण्याच्या व आपल्या क्षेत्रातल्या रोज मजुरीकरिता येणाऱ्या कामगारांना योग्य जीवनावश्यक वस्तू पुरविण्याकरिता केल्या जात असलेल्या सोयी सुविधांचा आढावा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार दीपक कारंडे, मुख्याधिकारी रवींद्र भेलावे व त्यांचे अधीनस्थ कर्मचाऱ्यांकडून घेत सावनेर उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाच्या कार्यावर समाधान व्यक्त केले। कार्यक्षेत्रात कोणीही उपाशी राहू नये, कायदा व सुव्यवस्था योग्य रीतीने हाताळावे, तसेच जे परप्रांतीय पायी आपल्या घरी जाणाऱ्या कामगारांच्या राहण्याची व जेवणाची योग्य व्यवस्था करणाऱ्या समाजसेवक व सर्व सामाजिक संस्थेचे आभार सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केले। नागपूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, वरिष्ठ अधिवक्ता श्रीकांत पांडे आदी या बैठकीमध्ये उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता सावनेर येथून पीयूष झिंजुवालिया।